सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरती धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलेले आहे। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर हा सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या ठिकाणी धनगर बांधवांनी हा रास्ता जो आहे तो रोखलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती या ठिकाणाहून होत असते, मात्र गेल्या 1 तासापासून या ठिकाणी हा रास्ता जो आहे तो रोखलेला आहे। धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन करण्यात येते। त्याचबरोबर पंढरपूरमध्ये सुरू असलेलं जे आमरण उपोषण आहे धनगर बांधवांचं, त्याची दखल राज्य शासन अद्याप घेत नाहीये। त्यांच्या ती दखल घ्यावी, त्याचबरोबर धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो शासनाने काढावा या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। कारण सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे, मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे त्या ठिकाणी होत असते। परंतु या आंदोलनामुळे गेल्या 1 तासापासून जवळपास 5 ते 7 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या दुतर्फा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला धनगर बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आणि खरं तर यामध्ये सर्वपक्षीय नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, त्याचबरोबर विविध पक्षाचे सर्वच पक्षीय नेते जे आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात आंदोलक ठिकाणी जमलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रशासन नक्की आंदोलनाची कशा पद्धतीने दखल घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।